वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 23 पाहणार आहोत. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 22 पाहिला होता, जो की बराच लेंदी होता, पण त्यामध्ये क्वेश्चन जास्त होते, त्यामुळे तो व्हिडिओ थोडा मोठा बनला होता. पण तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ पाहते वेळी त्याला स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल. फक्त पाहण्यासाठी पाहू नका, तर ते समजून घेण्यासाठी पहा. तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 23 मध्ये पहिला क्वेश्चन दिला आहे. राईट 3 रॅशनल नंबर्स दॅट लाय बिटवीन 2 गिवन नंबर्स. आता म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय विचारलेला आहे की जे काही दोन रॅशनल नंबर आहेत त्या रॅशनलच्या नंबरच्या मध्ये कोणते कोणते नंबर आहेत. जसं मी समजा जस्ट 3 आणि 7 घेतलेला आहे, ठीक आहे. हे मी नंबर्स घेतलेला आहे. हे नंबर म्हणजे या नंबरच्या मध्ये असणारे नंबर्स कोणते कोणते आहेत. जसं 3, 4, 5 अँड 6 हे काय याच्या मध्ये नंबर असलेले आहेत, ठीक आहे. तसंच तुम्हाला काय कशाच्या मधले सांगितलेले आहे, जे काही रॅशनल नंबर आहेत त्याच्या मधले नंबर्स कोणते कोणते आहेत ते विचारले आहे. चला तर पाहू मग ते नंबर्स कसे काढतात. वी नो दॅट आयडेंटिफाय द फ्रॅक्शन विथ द सेम डिनॉमिनेटर. अगोदर तर आपल्याला फर्स्ट कंडिशन हे आहे की ज्याचा जे काही रॅशनल नंबर येतील त्यांचा डिनॉमिनेटर सेम करणे. डिनॉमिनेटर सेम असल्याच्या नंतर मग न्यूमरेटर आपण ऍड करत जाणार. जसं डिनॉमिनेटर इथं दोघांचाही सेम आहे, 7 7 आहे, ठीक आहे. तर याचा आन्सर कोण्या प्रकारे येणार, तर याच्या मधले कोणते येणार, न्यूमरेटर वाढत जाणार. कोणता, 3, 4 अँड 5 आणि 7 ॲज इट इज खाली ते येणार. हेन्स 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 2/7 अँड 6/3. 2/7 अँड 6/3 च्या मधले 3 रॅशनल नंबर कोणते आहेत, 3/7, 4/7 अँड 5/7 हे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. 4/5 अँड 2/3 याच्या मधले फ्रॅक्शन कोणते आहेत ते विचारलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला याच्या अगोदर फर्स्ट कंडिशन काय आहे की यांचा डिनॉमिनेटर सेम करणे. काय सेम करणे, डिनॉमिनेटर सेम करणे. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय केलेलं आहे, इथं जे काही 4/5 आहे, 4/5 आणि 2/3 आहे. 2/3 ला मल्टिप्लाय केलेला आहे 10 ने आणि जे काही 4/5 आहे त्याला मल्टिप्लाय केलेला आहे 6 ने. कशाने, 6 ने. जर आपण न्यूमरेटरला 6 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला सुद्धा 6 नेच मल्टिप्लाय करणं आहे आपल्याला. जेव्हा आपण 10 3 जार 30, त्यानंतर 5 6 जार 30, जेव्हा आपण याला 5 ने आणि 6 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा जो आपला डिनॉमिनेटर आहे तो काय येतो, 30 येतो, ठीक आहे. 30 डिनॉमिनेटर हा आल्याच्या नंतर न्यूमरेटर जे काही येतील त्याच्या मधले नंबर्स तुम्हाला लिहायचे आहे. न्यूमरेटर काढला 20/30 अँड 24/30. 20 आणि 24 च्या मधले जेवढे काही फ्रॅक्शन असतील ते काय असणार आहे, तुमचे काय असणार, नंबर्स दॅट रॅशनल नंबर्स दॅट लाय बिटवीन द टू रॅशनल नंबर्स. तर ते काय आहेत, 20/30 च्या मधले कोणते आहेत, 21/30, 22/30, 23/30. आणि हे जे काही 24 आणि 20/30 आणि 24/30 होतं, हे कशापासून काढले होते आपण, कोणत्या रॅशनल नंबर पासून, 2/3 पासून आणि 4/5 पासून. याच्या मधले इकडे बघा, हेन्स 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 2/3 अँड 4/5 आर 21/30, 22/30 अँड 23/30. त्यानंतर नेक्स्ट, द गिवन नंबर्स आर -2/3 अँड 4/5. -2/3 अँड 4/5. लेट अस कन्वर्ट. आता याच्यामध्ये नेमकं तेच आहे, डिनॉमिनेटर यांचा सेम नाही आहे, तर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 2/3 ला मल्टिप्लाय केलेला आहे 5 ने आणि 4/5 ला मल्टिप्लाय केलेला आहे 3 ने, ठीक आहे. याच्यामध्ये लक्षात राहत नसेल तर याला करायचं कसं ते पहा. 2/3 आहे आणि 4/5 आहे, याला मल्टिप्लाय कसं करणार, 2/3 ला 5 ने मल्टिप्लाय करा आणि 4/5 ला 3 ने मल्टिप्लाय करा, तुमचा आन्सर आपोआप येईल. जेव्हा डिनॉमिनेटर सेम होईल, सेम झाल्याच्या नंतर तेच जे काही त्याच्या बिटवीन मधले 3 नंबर्स आहेत ते तुम्ही लिहिणार, ठीक आहे. जेव्हा याच्यात -10/15 आणि 12/15 याच्यामध्ये भरपूर नंबर्स आहेत. कसे भरपूर आहेत पहा, जसं -10/15 आणि +12/15 म्हणजेच काय, इकडे बघा, -10 पासून जर आपण मागे येत गेलो 0 पर्यंत तर कुठपर्यंत -9, -8, -7, -6. त्यानंतर प्लस मध्ये 12 पर्यंत जाणार, 1 2 3 4 5 6 असं 12 पर्यंत ते इथं दिलेलं आहे मी पहा.
हे केल्याच्या नंतर यामध्ये तुम्ही कोणतेही 3 पुट करू शकता, -9/15, -7/15, 4/15 आणि सो ऑन कंटिन्यू. यापैकी तुम्हाला कोणतेही 3 पुट करायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट 7/9 and -5/9. वी नो दॅट. आता इकडे पहा, यामध्ये दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे. सेम असल्याच्या नंतर त्याच्या मधले नंबर्स लिहा. हा -5/9 आहे, हा +7/9 आहे. मायनस पासून +7 पर्यंत जायचं आहे, -5 पासून +7 पर्यंत, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथपर्यंत एवढे सारे यामध्ये नंबर्स आहेत दिलेले. हे इथपासून इथपर्यंत, तर त्यामधले कोणतेही तुम्ही 3 घेणार. ठीक आहे. इथं काय घेतलंय, -4/9, 0 and 6/9. तुम्ही दुसरेही कोणते घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट, हा यांचाही डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर -3/4, 5/4, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5 यापैकी कोणताही घेऊ शकता. येथे मी घेतलेले आहेत -2/4, -1/4 and 3/4. त्यानंतर नेक्स्ट 7/8 and -5/3. यांचा अगोदर तर डिनॉमिनेटर सेम करणं गरजेचं आहे. 7/8 ला मल्टिप्लाय करा 3 ने आणि -5/3 ला मल्टिप्लाय करा 8 ने. 7/8 ला मल्टिप्लाय करणार 3 ने आणि -5/3 ला मल्टिप्लाय करणार 8 ने. जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करणार तुमचा आन्सर येणार 21/24 and -40/24. याच्यामधले भरपूर असे तुम्हाला फ्रॅक्शन इथे दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, हे फ्रॅक्शन जे आहेत इथं जे दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही 3 घ्या. इथे मी हे 3 घेतलेले आहेत आणि याच प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तेवढेही काय अवघड असे क्वेश्चन नाही आहेत हे. ठीक आहे. 5/7, 11/7 सो इझी क्वेश्चन. दोघांचा काय डिनॉमिनेटर सारखा आहे. मधले 3 घ्या कोणते, 6, 7, 8. हे इथे 6, 8 आणि 9 घेतलेला आहे मी. यापैकी कोणतेही 3, हे 2 सोडून तुम्ही याच्यामधले कोणतेही 3 घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 0 आणि -3/4. काय दिलेला आहे, -3/4. 0 पासून -3/4 जेव्हा आपण जातो तेव्हा यांचा जो काही डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर सेम करणं हा महत्वाचा आहे. ठीक आहे. डिनॉमिनेटर सेम करते वेळी मी काय केलं आहे, जो काही 0/0/1 आहे आणि -3/1 आहे, या दोघांनाही 2 ने, जसं लक्ष द्या 0/1 याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय असतो 1 आणि त्यानंतर दुसरा फ्रॅक्शन आहे -3/4. जर मी याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर येते -6/8. आणि जर 8 आन्सर आणण्यासाठी, डिनॉमिनेटर 8 आणण्यासाठी मला याला कितीने मल्टिप्लाय करावं लागतं, या फ्रॅक्शनला 8 नेच. जर खाली 8 ने मल्टिप्लाय केलं तर वर सुद्धा 8 नेच. जर मी 1 ने 8 ला मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर काय येणार 8. आणि जर कोणत्याही नंबरने जर 0 ला मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर काय येते, ऑलवेज इक्वल्स टू 0. म्हणजे पहिला फॅक्टर काय आलेला आहे माझा 0/8, 0/8. आणि नेक्स्ट कोणता आलेला आहे 6/8, -6/8, कारण -3 ने 2 ला मल्टिप्लाय केलाय. कशाने, -3 ने 2 ला, कारण 3 2 6, -6/8. जेव्हा हे फॅक्टर्स आलेले आहेत -6/8 आणि 0/8, तर यामध्ये भरपूर असे फॅक्टर्स आहेत. कोणते भरपूर असे म्हणजे एवढेही जास्त नाही पण आहेत बरेच. -5/8, -4/8, -3/8, -2/8, -1/8 आणि 0 इथपर्यंत आहे. 0/8 त्याच्यानंतर इथपर्यंत फॅक्टर दिलेले आहेत. भरपूर असे याच्यामध्ये फॅक्टर आहेत, त्यांना सिरीजनुसार लावलेला आहे. आणि त्यापैकी कोणतेही तुम्ही 3 उचला, कारण तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेला आहे 3 रॅशनल नंबर्स. कोणतेही 3 रॅशनल नंबर लिहा. ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. पूर्ण मी याच्यामध्ये स्लाइडमध्ये परफेक्टली आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ते नोट डाऊन करत चला. आणि नोट डाऊन करण्याच्या अगोदर लक्षात घ्या, तुम्ही ते अगोदर स्वतः सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरच त्याला अटेम्प्ट करा. जर तुम्हाला कोणताही क्वेश्चन असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये त्याला नोट डाऊन करा. त्याचं जे काही आन्सर असेल ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब. जेणेकरून लाईक केल्याच्या नंतर जो काही आपला अल्गोरिथम आहे, जो काही आपला जो क्लास आहे तो फ्रंटला दिसेल तुम्हाला डायरेक्टली नाव सर्च केल्याच्या नंतर. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर जेवढे काही व्हिडिओज आहेत त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.
तर भेटू नेक्स्ट लेक्चरला नवीन प्रॅक्टिस.